ओके. हॅलो फ्रेंड, मी तुमचा मित्र भाऊ सुमित राठोड आणि वेलकम बॅक टू आवर चॅनल जावा विथ सुमित. भरपूर दिवसांनी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ येत आहे आपल्या सिरीज जावा फुल स्टॅक डेव्हलपमेंट. सो काही रिझनने मी एक लास्ट 2 वीक्स व्हिडिओ नाही टाकले. सो आजपासून आपण सगळे व्हिडिओ टाकणार आहेत. रेग्युलरली आपले सगळे जे काही फुल स्टॅक डेव्हलपमेंट सिरीजचे जे काही व्हिडिओ आहेत ते व्हिडिओज आजपासून रेग्युलर येईल. ओके, सो नो टेन्शन. सो मित्रांनो, आपण लास्ट डे 3पर्यंत आपलं काय कवर झालेलं, वाटेत जावापर्यंत कवर झालेलं. ओके, सो आजपासून आपण मेन मेन थ्रेड कसा तयार केला जातो जावामध्ये, किंवा मेन क्लास किंवा हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम आपण आज बघणार आहे. ह्याच्यानंतर आपले सगळे प्रोग्रामॅटिकली कन्सेप्ट चालू होणार आहेत. सो कोर जावा, ॲडव्हान्स जावा, देन एसक्यूएल डाटाबेसचे कन्सेप्ट, त्याच्यानंतर मग जे काय असेल स्प्रिंग बूट प्रोजेक्ट, कोर जावावरती प्रोजेक्ट, कोर जावाचे प्रोजेक्ट झाल्यानंतर मग ॲडव्हान्स जावाचे प्रोजेक्ट, डाटाबेसचे प्रोजेक्ट, आणि त्याच्यानंतर प्रोजेक्टमध्ये जो टॉपिक आपण शिकणार त्याच्यावरती म्हणजे जे जो फेज आपण शिकणार त्या फेजवरती आपण बेसिक प्रोजेक्ट घेणार. त्याच्यानंतर मी तुम्हाला स्प्रिंग बूटचे सगळे कन्सेप्ट, जसं की मायक्रो सर्व्हिसेसचा कन्सेप्ट, स्प्रिंग सिक्युरिटी, स्प्रिंग रेस्ट, स्वॅगरी वाय, पोस्टमॅन ते कसे वापरायचे तुम्हाला आपण नेक्स्ट लेवलमध्ये तुम्हाला सांगितलं. इंट्रोडक्शन व्हिडिओ मी टाकलेला माझ्या फर्स्ट डेचा जो आहे तो इंट्रोडक्शन व्हिडिओची सिरीज तुम्ही बघून घ्या, म्हणजे इंट्रोडक्शन व्हिडिओ बघून घ्या, त्याच्यावर तुम्हाला समजून जाईल. ओके, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की मेन थ्रेड कसं तयार केला जातो. मेन थ्रेड तयार म्हणजे हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम कसा लिहिला जातो. आता डे 4. ओके, आय थिंक डे 4. ओके, डे 4 आहे आपला हा. डे 4 डे 4. ओके, डे 4. देन आता मेन थ्रेड हा मेन जावा म्हणजे जो आपण आय थिंक तुम्हाला ओ पी जर येत असेल किंवा सीमध्ये तुम्ही बघितला तर सीमध्ये आपण प्रिंट एलेन लिहितो आणि डायरेक्टली आपण व्हाईट मेनच्या आतमध्ये त्या मेथडने आपण काय करतो, मेसेज जो काय असेल तो प्रिंट करून टाकतो. सी प्लस प्लसमध्ये तुम्ही सी आउट वापरता प्रिंट करण्यासाठी, सीन इनपुट घेण्यासाठी. ओके, आणि जावामध्ये तुम्ही system.out.println तुम्हाला माहीत असेल, कारण माहीत असणार सगळ्यांना. सो मी बेसिकपासून घेत आहे जेणेकरून कोणी पण डायरेक्ट जावावरती शिफ्ट करत असेल तरी पण त्यांना समजावं सगळ्या गोष्टी, म्हणून आपण बेसिकपासून चालू केलेलं आहे. ओके, सो प्रिंटएलेन system.out.println लिहिला जातो. ओके, तो मी तुम्हाला दाखवतो काय काय कंपोनंट असतात त्याच्यामध्ये. ओके, पहिला असतो क्लास तयार करायचा असतो, क्रिएट अ क्लास. मी स्टेप्स तुम्हाला सांगतो मी. ओके, कुठला पण हा बॉयलर प्लेट कोड आहे. बॉयलर प्लेट कोड म्हणजे कुठल्या पण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये एक ठराविक स्पेसिफिक कोड असतो. त्या स्पेसिफिक कोडच्या आतमध्ये सगळा कोड काय करायचा होतो, क्रिएट करायचा होतो. कोड बदलत नाही. ओके, सो मी स्टेप सांगतो हाऊ टू क्रिएट फर्स्ट जावा हॅलो वर्ल्ड प्रोग्राम. ओके, तो स्टेप्स. ओके, सो वन स्टेपमध्ये क्रिएट अ क्लास, इम्पोर्ट पॅकेज. आता तुम्हाला जर काहीतरी इनपुट घ्यायचं असेल तर तुम्ही ते इम्पोर्ट पॅकेज करा. ते पॅकेज इम्पोर्ट करण्याची काही गरज नाही, तुम्ही डायरेक्टली प्रोग्राम रन करू शकता. ओके, तो स्टेप 1, क्रिएट अ क्लास. ओके, क्लास क्रिएट करा. क्लास तुम्ही पब्लिक ठेवू शकता, प्रायव्हेट ठेवू शकता आणि प्रोटेक्टेड ठेवू शकता. ओके, एनीबडी तुम्ही कुठला तुम्हाला वाटेल ते. आता पब्लिक, प्रायव्हेट, प्रोटेक्टेड हे ॲक्सेस स्पेसिफायर आहे, जे तुम्हाला ॲक्सेस स्पेसिफाय करून देतं. तुम्हाला जो काय तुमचा क्लास आहे तो कुठं आउटसाईड द क्लास ॲक्सेस करता येईल का, फक्त पर्टिक्युलर त्या पॅकेजमध्ये ॲक्सेस करायचा आहे का, ते ठरवतं ॲक्सेस स्पेसिफायर. ओके, क्रिएट अ क्लास. त्याच्यानंतर सेकंड स्टेप आहे आपली राईट मेन मेथड. ओके, राईट अ मेन मेथड म्हणजे काय, ज्या आपण जसं आता सीमध्ये लिहितो वाईड मेन, जर ते इथं जावामध्ये आपण लिहितो पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. आता पब्लिकचा अर्थ आहे तर तुम्हाला मेन कंपोनंट्स तुम्हाला सांगतो. कंपोनेंट्समध्ये काय काय आहेत. कंपोनंट्समध्ये ह्याच्यामध्ये असणार आपलं पब्लिक. आता मेथड मी तुम्हाला लिहून टाकतो. ओके, सो मेथडमध्ये आता मेथड कशी लिहायची बघा. पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. ओके, त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आर्ग्युमेंट स्ट्रिंग ARGS काय असेल ते. ओके, स्ट्रिंग तुम्ही काय पण ARGS तुम्हाला वाटेल ते तुम्ही नाव हा तो ॲरे आहे. ओके, त्या ॲरेमध्ये तुम्ही कमांड लाईन थ्रू इनपुट देऊ शकता. ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. ओके, उद्या आपण ते बघू. ओके, ARGSमध्ये आपण ते टाकतो. ओके, त्यानंतर कर्ली ब्रेसेस असतात. कर्ली ब्रेसेसच्या आतमध्ये आता तुम्हाला ह्याचं मिनिंग सांगतो. मीन्स
मिनिंग बघायचा. आता पब्लिक म्हणजे काय? पब्लिक म्हणजे ती जी काय पर्टिक्युलर मेथड आहे, ती मेथडला पब्लिकली कोणी पण ॲक्सेस करू शकतो. ओके, सो पब्लिकली ॲक्सेसिबल. पब्लिकली ॲक्सेसिबल. त्याच्यानंतर पब्लिकली ओके दॅन हा एक ॲक्सेस स्पेसिफायर असं म्हणू शकतो आपण की ॲक्सेस स्पेसिफायर आहे हा पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर. पब्लिक ॲक्सेस स्पेसिफायर पब्लिक ॲक्सेस. ओके, त्याच्यानंतर स्टॅटिक म्हणजे काय मित्रांनो? स्टॅटिक म्हणजे जो काय पर्टिक्युलर क्लास आहे त्या क्लासला ॲक्सेस किंवा पर्टिक्युलर मेथड आहे त्या मेथडला ॲक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागत नाही, म्हणून तिथं स्टॅटिक लेवल आहे. आता ही जी मेथड आहे, मेथड ही मेन थ्रेड असतो जावामधला जो पहिला थ्रेड क्रिएट होतो, तो थ्रेड जो असतो तो पब्लिक स्टॅटिक वाईडमेंट ह्या मेन थ्रेडचा असतो. ओके, इंटरव्ह्यूमध्ये क्वेश्चन विचारला की पहिला थ्रेड जावामध्ये कुठून तयार होतो, तर पब्लिक स्टॅटिक वाईडमेंट ही जी मेथड आहे इथं पहिला मेन थ्रेड तयार होतो. म्हणून वाईडमेन मेथड म्हणजे पर्टिक्युलर प्रोग्रामची स्टार्टिंग कुठून करायची म्हणजे तो मेन थ्रेड झाला. आता स्टॅटिक म्हणजे काय? स्टॅटिक म्हणजे आता पर्टिक्युलर एक हे आहे जसं की जो काय क्लास आपण एक फॉर एक्झाम्पल एक क्लास तयार केला किंवा तुम्ही सी प्लस म्हणजे एकदा मेथड तयार केली ओके फंक्शन तयार केलं, तर त्या फंक्शनला ॲक्सेस करण्यासाठी ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागत होतं. ओके, सो इथं स्टॅटिक तर केलं ना तर ह्या मेथडला ऑब्जेक्ट क्रिएट करावं लागत नाही, त्याला विदाउट ऑब्जेक्ट आपण ॲक्सेस करू शकतो. ओके, नॉट क्रिएट ऑब्जेक्ट विदाउट ऑब्जेक्ट ॲक्सेस. ओके, त्याच्यानंतर आहे वाईड. आता वाईड तुम्हाला माहीत असणार कारण की सीमध्ये वाईड वापरला जातो, सी प्लस प्लसमध्ये जातो वाईड वापरला जातो. ओके, इंट आहे, वाईड आहे, जो तुमचा रिटर्न टाईप आहे तो. वाईड म्हणजे काय? काही गोष्टी वापस घेऊन येत नाही, म्हणजे कुठलीही गोष्ट रिटर्न येत नाही म्हटल्यावर वाईड लिहायचं. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही आता एखादा प्रोग्राम ॲडिशनलचा प्रोग्राम लिहिला ते फंक्शनमध्ये लिहिलास. ओके, एका फंक्शनमधून कॉल केलास दुसऱ्या फंक्शनमध्ये तो ॲडिशनचं कॅल्क्युलेशन करतो आणि तिथून तुम्ही रिटर्न काहीतरी पाठवलास तर तो रिटर्न टाईप काय असणार? त्याचा इंट असणार. जसं वाईड काय त्याचा रिटर्न टाईप आहे. वाईड म्हणजे कुठलीच गोष्ट परत घेऊन येत नाही प्रोग्राम म्हटल्यावर वाईड लिहायचं. ओके, डू नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. डू नॉट रिटर्न एनी व्हॅल्यू. ओके, ओके व्हॅल्यू. त्याच्यानंतर मेन. ओके, मेन. आता हा मेन आहे. ओके, तर मेन कशासाठी वापरलो? मेन म्हणजे मेन मेथड, मेन म्हणजे मेन थ्रेड, जिथून आपला प्रोग्राम तयार होतो त्याला मेन मेथड म्हणतात. ओके, जिथून प्रोग्राम तयार करायचं म्हणजे एक मेन गेट, आपला प्रोग्राम जिथून तयार होणार जिथून एक्झिक्यूट होणार आहे त्याला मेन म्हणायचं. ओके, सो मेन इज स्टार्टिंग पॉईंट. ओके, स्टार्टिंग पॉईंट असतो. ओके, आणि त्याच्यानंतर असतो स्ट्रिंग ARGS. हा काय ऑप्शनल आहे, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू. स्ट्रिंग ARGSचा ॲक्च्युअलमध्ये वापर कसा केला जातो आणि कसे इनपुट आपण कमांड लाईन थ्रू म्हणजे कमांड लाईन म्हणजे CMDवरून आपण कसा इनपुट घेतला जातो किंवा ॲट द रन टाईम कसे इनपुट आपण CMD करून ARGS या ॲरेमध्ये घेतला जातो, ते स्ट्रिंग ARGS ठरवतो. ओके, त्याच्यानंतर सो झालं मित्रांनो. त्याच्यानंतर पॉईंट. ओके, देन कंपोनंट झाले. ओके, एक कर्ली ब्रेसेस देन क्लोज. ओके, हा आपला आता तुम्हाला मी प्रॉपर प्रोग्राम मेन मेथड बनवून दाखवतो. मेन मेथड प्रोग्राम हॅलो वर्ल्ड. ओके, आता हॅलो वर्डचा तुम्हाला मी प्रोग्राम दाखवतो आहे. हॅलो वर्डमध्ये कसा आपल्याला प्रोग्राम म्हणजे आता हे जे आपण कंपोनंट वापरले तुम्हाला मेन मेथड म्हणजे हॅलो वर्डचा तुम्हाला फर्स्ट प्रोग्राम जावामध्ये कसं लिहायचं ते सांगतो. ओके, तो मी तुम्हाला सांगितलं की पहिला क्लास तयार करायचा असतो, क्रिएट अ क्लास. तो याने ॲक्सेस स्पेसिफायर जो पार्शली जो ॲक्सेस असतो त्याचा पब्लिक असतो, पार्शली पब्लिक असतो. तुम्ही पब्लिक करू शकता, विदाउट पब्लिक पार्शली पब्लिक असणार. होतो पब्लिक मी करतो आता क्रिएट. वगैरे पब्लिक क्लास कुठला तयार करू आपण? क्लास स्टुडंट तयार करतो मी. ओके, स्टुडंट. आता स्टुडंट. ओके,
आता कर्ली ब्रेस असतो, प्रत्येक क्लासला कर्ली ब्रेस असतो. तुम्हाला मी क्लास आणि ऑब्जेक्टचा जेव्हा कन्सेप्ट येईल आपल्या जावा प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये, कोर जावामध्ये, तेव्हा मी क्लास आणि ऑब्जेक्ट इन डिटेल्समध्ये तुम्हाला मी शिकवणार आहे किंवा समजून सांगणार आहे. ओके, सो नो टेन्शन. आता फक्त समजून घ्या की क्लास असतो, क्लासच्या आतमध्ये मेन मेथड असते, मेन मेथडच्या आतमध्ये जो काय असतो आपला मेन कोड असतो. ओके, एवढंच फक्त तुम्ही लक्षात ठेवा. ओके, हॅलो वर्ल्डचा प्रोग्राम कसं लिहायचं फक्त तेवढं लक्षात ठेवा. ओके, त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, पब्लिक स्टॅटिक वाईड मी तुम्हाला पब्लिक स्टॅटिक वाईड मी तुम्हाला सांगितलं, मी समजून. ओके, ह्याच्यामध्ये स्ट्रिंग ARGS असतो, स्ट्रिंग ARGS. ओके, आणि हा प्रोग्राम असा आता ह्याचं सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. देन स्टेप 3मध्ये आपलं काय आहे ना, स्टेप 3मध्ये राईट मेन प्रोग्राम, राईट मेन स्टेटमेंट इनसाइड द मेन बॉडी. आता ह्याच्यामध्ये राईट मेन स्टेटमेंट इनसाइड द मेन बॉडी, ओके, मेन बॉडीमध्ये मेन स्टेटमेंट. आता फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला मेन स्टेटमेंट कसं लिहायचं सांगतो. एक्झाम्पल, आता सिस्टीम डॉट आउट द प्रिंटएलएन. ओके, सिस्टीम हा एक बिल्ट इन क्लास असतो. आता सिस्टीम म्हणजे काय, सिस्टीम हा एक बिल्ट इन क्लास आहे जे की इनपुट आउटपुट रिलेट जे काही ऑपरेशन आहेत ते परफॉर्म करतो. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन हा सेमीकॉलन असतो. तुम्हाला C++ झाला असणार, नाही झालं असेल तर तुम्ही डायरेक्ट जावामध्ये किंवा डायरेक्ट जावा थ्रू चालू करायचं असेल सेमीकॉलन प्रत्येक स्टेटमेंटला लावावा लागतो. म्हणजे एक सेंटॅक्सचा पार्ट असतो तो सेमीकॉलन लावला म्हणजे आपण जसं की आता ग्रॅमॅटिकली, आता फॉर एक्झाम्पल कम्युनिकेशनच्या जे काही सब्जेक्ट असतात किंवा ग्रॅमॅटिकली जसं आपण फुल स्टॉप लावतो तसं आपल्या प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये आपण सेमीकॉलन लावतो. ओके, तर सेमीकॉलन इज डिपेंड ऑन जो काय सिंटॅक्स आहे त्याचा आहे. तर ह्याच्यामध्ये आपण जो काही आपला ओन मेसेज आहे तो आपण प्रिंट करतो. आता सपोज मी जावा विथ सुमित प्रिंट करतो किंवा जावा विथ सुमित. ओके, जावा विथ सुमित मी प्रिंट केला म्हणजे हा जो मेसेज आहे तो प्रिंट आहे ना. आउट म्हणजे आउट, इनपुट आउटपुट जे आउट रिलेटेड, सिस्टीम डॉट इन वेगळा, सिस्टीम डॉट आउट वेगळा, सिस्टीम डॉट एरर, भरपूर टाईपचे फंक्शन आहे. मी तुम्हाला ते पण समजून सांगेल नेक्स्ट पेजमध्ये. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन म्हणजे प्रिंट करतो. एलएन म्हणजे काय, प्रिंट वेगळा, एलएन म्हणजे काय, आता एलएन म्हणजे हा पर्टिक्युलर पार्ट आहे. एलएन म्हणजे न्यू लाईनला प्रिंट करणार म्हणजे एलएन. सिस्टीम आता आपण स्लॅश एन जसं वापरतो तिथे एलएन वापरतो. ओके, तर ह्याच्यामध्ये आपण वापरला सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके, आणि ह्याच्यामध्ये आपण लिहिणार हॅलो वर्ल्ड, संपला विषय, हॅलो वर्ल्ड. ओके, आता हा जर प्रोग्राम मी तुम्हाला जर तुमच्या लॅपटॉपवरती जर रन करायचा असेल तर आय एम गो टू डायरेक्ट नोटपॅड. ओके, नोटपॅडवरती जातो मी, हा प्रोग्राम टाईप करतो आणि त्याच्यानंतर त्याला एक्सटेन्शनने काय करायला लागतं, सेव्ह करायला लागतं. CMDवरती तुमचा काय असायला पाहिजे, JDKचा एन्व्हायरमेंट असायला पाहिजे तुमचा. ओके, सो न्यू फाईल क्रिएट करतो मी, न्यू फाईल, गो टू न्यू फाईल. ओके, आणि ह्याच्यामध्ये मी काय करतो, क्लास वाढवतो, तुम्हाला समजून दिसेल क्लास. ओके, काय तयार करूया, स्टुडंट क्लास, स्टुडंट नको, क्लास हॅलो प्रिंट करू आपण, हॅलो. ओके, त्याच्यानंतर पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन, पब्लिक स्टॅटिक वाईड मेन. ओके, सो पब्लिक स्टॅटिक वाईड मेनमध्ये आपल्याला काय ना, स्ट्रिंग ARGS कुठला पण प्रोग्राम असतो ते, कुठला पण जावामध्ये प्रोग्राम सुरुवात मेन मेथडनेच करायची. ते सुरुवातीला हाच कोड लिहायचा असतो, हाच मेन मेथड असतो. ओके, स्ट्रिंग ARGS मध्ये आपला आर्ग्युमेंट आला. ओके, त्याच्यानंतर आपण काय, ओके, त्याच्यानंतर सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन. ओके, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन, सिस्टीम डॉट आउट डॉट प्रिंटएलएन म्हणजे न्यू आपला जो काही मेसेज असेल तो काय करायचा, प्रिंट करायचा. ओके, तर ह्याच्यामध्ये काय टाकूया आपण, हॅलो वर्ल्ड. ओके, हॅलो वर्ल्डचा आपण इथं प्रोग्राम सक्सेसफुली केलेला आहे. ओके, तर इथं बघा हॅलो वर्ल्ड.
ओके. हॅलो क्लास आहे म्हटल्यावर आपल्याला हॅलोचं आपण गाईड केलं इथं सिस्टीम डॉट आउट डॉट हॅलो मेसेज प्रिंट केला. ओके, हॅलो मेसेज. आता ह्याला रन कसं करायचं, मेन टास्क म्हणजे रन कसं करायचं, तर डिबग कसं करायचं. डिबग तर तुम्हाला VS कोडमध्ये दाखवेन. VS कोड म्हणजे हा लई बेसिक प्रोग्राम आहे मित्रांनो. तुम्ही म्हणजे असं सुरुवात मी आता स्टार्टिंग पॉईंटपासून शिकवते. हा लई बेसिक प्रोग्राम आहे. ह्याच्यानंतर लई मोठे मोठे कन्सेप्ट येणार आहे. इनहेरिटन्स येणार आहे, पॉलिमॉर्फिझम इनहेरिटन्स येणार आहे, इनहेरिटन्सचे टाईप्स येणार आहे सगळे. ओके, पॅकेजिंगचे कन्सेप्ट येणार आहे, मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय येणार आहे. ओके, एरर एक्सेप्शन हँडल कसं करायचं. ओके, ट्राय कॅच. ओके, ते ब्लॉक कसे वापरायचे. मग भरपूर सारे कन्सेप्ट येणार आहेत जसं आपण शिकत जाऊ. आता मी या 2 वीक्समध्ये हा कवर करून टाकणार, कारण की ऑलरेडी डिले झाला आहे 2 वीक्स. हा सॉरी, इम्पॉर्टंट वर्क होतं, आपलं एक्झाम चालू होते आमच्या, म्हणून मी व्हिडिओ नाही टाकत होतो यूट्यूबवरती. सो आजपासून आपण व्हिडिओ रेग्युलर टाकणार आहे. ओके, आता ह्याला रन कसं करायचं, आधी सेव्ह करून घ्यायचं. ओके, सेव्ह कशाने करणार आपण, डॉट जावाने. आता जा मी हॅलो डॉट जावाने फाईल सेव्ह केलं. ओके, फाईल टाईप इथं नसते जावा. ओके, हो, जावा सोर्स फाईल. ओके, देन मी याला करतो डेस्कटॉपवरती, असू डेस्कटॉपवरती. देन सेव्ह दिस. ओके, त्यानंतर गेलो मी डेस्कटॉपवरती जातो. इथं जावाची फाईल असणार आहे, हॅलोची जावा फाईल आहे. मग इथं जायचं CMD, इथून जायचं CMD. गेला त्या पाथवरती, या पाथवरती तुम्ही जाणार. या पाथवरती गेल्यानंतर तुम्हाला इथं टाईप कमांड्स काही प्रिंट करायचे आहेत. ओके, ब्राईटनेस वाढवतो आणि हे करतो. ओके, आता इथं आता वर्जन करायचं जावा हायफोन वर्जन. ओके, सॉरी. ओके, जावाचं वर्जन आहे आपल्याला 23चं. तुम्ही पण इन्स्टॉल करून घ्या. जावाचं वर्जन नसेल तर JDK तुमचं एन्व्हायरमेंट सेटअप करा. ओके, एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन. ओके, त्यानंतर आता आपला प्रोग्राम कसा रन करायचा. ओके, तो जावा सी, आपण प्रोग्रामचं फाईलचं नाव काय होतं, आपल्या फाईलचं नाव होतं आपल्या हॅलो फाईलची नाव. आपण हॅलो फाईल्सने आपण काय केली, फाईल क्रिएट केली, म्हणजे फाईल सेव्ह केली, हॅलो डॉट जावा. आता प्रोग्राम इथं झाला एक्झिक्यूट, म्हणजे आता कंपाईल झाला. नो एरर, एक पण एरर नाही आला. ओके, एक पण एरर नाही आला. त्याला आपलं प्रिंट मेसेज करायचा आहे. मेसेज प्रिंट करणार आपण जावा हॅलो. ओके, जावा हॅलो कुड नॉट फाइंड और लोड मेन क्लास हॅलो कुड नॉट जावा फाइंड. ओके, फाइंड हॅलो. ओके. हॅलो, सॉरी, मी ते स्मॉल झालं म्हणून तुम्हाला दिसलं तिथे. ओके, चुकून स्मॉल झालं तर माझ्याकडून मध्ये कॅपिटल केलं. ओके, हॅलो मेसेज आपला प्रिंट झाला. ओके, सो नो एरर. आता पहिल्या फेजमध्ये मी तुम्हाला परत करून दाखवतो. ओके, क्लास फाईलच्या नावाने कंपाईल केलं म्हटलं इथं जर एक पण एरर नाही, म्हणजे इथं कंपाईल फेज तयार झाली. ती कंपाईल जावा 2 स्टेज कंपायलेशन फॉलो करतो. ओके, इथं पहिला कंपाईल केलं, त्याच्यानंतर इथं काय क्लास फाईल जनरेट होती. त्याची क्लास फाईल कुठं जनरेट झाली, त्या फेजमध्ये क्लास फाईल इथं जनरेट व्हायला पाहिजे. ओके, तर हॅलो, त्यानंतर हा जो असतो हा क्लास फाईल आहे. ओके, 11:57ला क्लास फाईल जनरेट झाली आहे आणि 11:55ला आपली मेन सोर्स फाईल जनरेट झाली आहे. ओके, त्याच्यानंतर मी आता हा कंपाईल झाला आपला कोड, नो टेन्शन, कंपाईल आपला कोड झाला आहे सक्सेसफुली. आता रन. ओके, हॅलो मेसेज प्रिंट झाला. ओके, सक्सेसफुली मित्रांनो, तुम्ही तुमचा पहिला जावा कोड जो काय पहिला मेन थ्रेड आपण बनवलेला आहे. ह्याच्यानंतर आपले मल्टिपल कन्सेप्ट येतील भरपूर. आपण आता 0 लेवलपासून सुरुवात केलेली आहे. रेग्युलर व्हिडिओ अपलोड करत राहणार. ओके, आपल्या सिरीजला कंटिन्युअसली फॉलो करा. ओके, आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, लाईक करा आणि शेअर करा. ओके, जेणेकरून आपल्या व्हिडिओचं इम्प्रेशन वाढेल. ओके, थँक्यू.